माझ्या बेबी शॉवरमध्ये मला पेढा आणि बर्फीमध्ये सुद्धा पेढा निघाला आणि राधा आणि कृष्णामध्ये सुद्धा कृष्णाजी निघाले होते. सगळेजण बोलत होते तुला मुलगाच होणार याचंच हे साईन आहे. आणि हो, सगळ्यांनी वोटिंग करून झाली आहे बेबी शॉवरमध्ये, पण तुमची राहिली आहे म्हणून पटकन कमेंट सेक्शनमध्ये जाऊन वोटिंग करा. आणि हो, आज फायनली माझं बेबी शॉवर आहे. सकाळपासूनच तयारीला लागले होते मी. मला मस्त आज चमकायचं होतं म्हणून मी ना शीट मास्क लावला होता आणि त्यानंतर ना मग मेकअप वगैरे करायला स्टार्ट केला होता. हेअरस्टाईल मी बाहेरून करून घेतली होती आणि बघू शकता हा माझा काही फायनल लुक आला होता. पहिलं ना आमची एंट्री वगैरे झाली आणि एंट्री इतकी सुंदर होती, सगळ्यांना इतकी जास्त आवडली कारण राधाकृष्णमुळे. त्याच्यामुळे ना खरंच 4 चांद लागले होते आमच्या पूर्ण बेबी शॉवरला आणि खरंच खूप सुंदर झालं होतं हे सगळं. त्यानंतर ना त्यांनी माझी खूप जास्त प्रेमाने आणि काळजीने नजर काढली होती. आय नो हे त्यांना काही सगळं माहीत नव्हतं, आम्ही घरी थोडीशी प्रॅक्टिस केली होती, बट खरंच खूप छान वाटत होतं ते. त्यानंतर माझं रुखवत तर तुम्ही सर्वांनी बघितलंच आणि तुम्हाला सांगते एक ना एक गोष्ट आम्ही याच्यामधली घरी बनवलेली आहे. नंतर इकडे सगळ्यांचे फ्रेंड्स वगैरे आले होते आम्हाला छान कॉंग्रॅच्युलेशन करायला. ते सगळं झाल्यानंतर मेन गोष्ट आली होती ती म्हणजे पेढा की बर्फी. त्याच्यामध्ये मला पेढाच आला होता. सगळेजण बोलत होते म्हणजे तुला मुलगाच होणार. आणि परत कृष्ण आणि राधामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं तर मला कृष्णाजीच आले होते. आता मला माहित नाही हा सगळा कोणता कोइन्सिडन्स आहे, पण छान वाटत होतं. आणि आता हे सगळं झाल्यानंतर ना इकडे मग मस्त असे गेम स्टार्ट झाले होते लेडीजचे वगैरे. त्यानंतर मस्त मस्त असे डान्स झाले आणि खरंच खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. डान्स वगैरे झाल्यानंतर आम्ही केक कट करून घेतला आणि हा केक बऱ्याच जणांना आवडला. हा फक्त आम्ही व्हाईट बेस बाहेरून आणला होता आणि हे कटआउट सुद्धा सगळे घरी चिटकवले होते आम्ही. त्यानंतर जेवण केलं ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.